नमस्कार लाडके बहिणो, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण आज आपण बोलणार आहोत मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याबद्दल. आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे तुमच्या खात्यात ₹3000 एकत्र येणार का? सगळ्यात आधी एक गोष्ट स्पष्ट सांगतो. गेल्या काही दिवसांपासून खूप साऱ्या बहिणींचे मला मेसेज येत आहे. सर 21वा हप्ता इतका उशीर का होत आहे? आणि मार्चचे पैसे अजून आले नाही. एप्रिलचं काय होणार? तर या सगळ्या प्रश्नांची स्पष्ट माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सगळ्यात आधी बघा की हप्ता लेट का झाला? बघा लाडकी बहिणो, यावेळी हप्ता उशीर होण्याचं मुख्य कारण म्हणजे ई-के-वाय-सी प्रक्रिया. सरकारने स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्या महिलांची ई-के-वाय-सी पूर्ण आहे त्यांनाच पुढील हप्ते इथे दिले जाणार आहे. म्हणूनच 30 एप्रिलपर्यंत ई-के-वाय-सी अपडेट करण्याची अंतिम मुदत दिलेली आहे. म्हणजे काय, जोपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत पैसे होल्ड ठेवले जाणार आहे. बघा लाडकी बहिणो, आपल्याला माहितच आहे की सध्या 30 एप्रिलपर्यंत ते ई-के-वाय-सी दुरुस्ती करण्याची ती तारीख दिलेली आहे. आणि त्यामुळे काय झालेलं आहे की जे हप्ते आहे ना, ते हप्ते खूपच लेट होत आहे. कारण की आपल्याला माहिती आहे की आपल्याला फेब्रुवारीचा हप्ता मार्चमध्ये भेटलेला आहे आणि मार्चचा जो हप्ता आहे ना, तो अजून सुद्धा आपल्याला इथे भेटलेला नाहीये. आता फक्त 4च दिवस उरलेले आहे एप्रिल महिन्यात संपायला. तरी सुद्धा अजून आपल्याला एप्रिल महिन्याचा जो मार्च महिन्याचा जो हप्ता आहे ना, तो हप्ता अजून सुद्धा आपल्या अकाउंटवर इथे जमा झालेला नाही. आता तुम्ही म्हणाल की हप्ता लेट का झाला? तर त्याचं हेच कारण आहे की 30 एप्रिलपर्यंत आपल्याला के-वाय-सीची मुदत इथे देण्यात आलेली आहे. आता ती मुदत संपेपर्यंत आपल्याला हप्त्याबद्दल इथे कुठलेही अपडेट येण्याची शक्यता आता तरी सध्या दिसत नाही. आता यामध्ये मुख्य प्रश्न म्हणजे ₹3000 एकत्र येणार का? आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मार्च प्लस एप्रिल ₹3000 मिळणार का? तर याबद्दल काय परिस्थिती आहे ती समजून घ्या. आधी देखील असं झालेलं आहे की एका महिन्याचा हप्ता पुढच्या महिन्यात दिला गेला. त्यामुळे यावेळी शक्यता आहे की मार्चचा हप्ता उशिरा येईल आणि एप्रिलचा हप्ता त्यासोबत जोडला जाऊ शकतो. म्हणजे जर मे महिन्यात पैसे आले तर एकत्र ₹3000 मिळण्याची शक्यता नक्कीच आहे. पण लक्षात ठेवा, ही शक्यता आहे. अजून अधिकृत घोषणा आलेली नाहीये. बघा, आपल्याला माहीतच आहे की आता 4 दिवस उरलेले आहेत. जर आज जी-आर निघाला तर आपल्याला 2 ते 3 दिवसा म्हणजे ह्या एप्रिलच्या महिन्यातच इथे मार्चचा हप्ता भेटू शकतो. परंतु असं झालं नाही तर आपल्याला 1 मे नंतर आपल्याला असं होऊ शकते की दोन्ही हप्त्याचे जे पैसे आहे ना, ते आपल्याला एकत्र भेटू शकते. कारण की बघा, दोन्ही जे हप्ते आहे ना, ते इथे लेट झालेले आहे आणि लेट झाल्यामुळे आपल्याला मे महिन्यामध्ये त्यांना दोन्ही जे हप्ते आहे ना, ते इथे सोबत द्यावंच लागणार आहे. कारण की जर त्यांनी सोबत दिले नाही तर एप्रिलचा हप्ता सुद्धा इथे लेट होणार आहे आणि त्यामुळे त्यांना एप्रिल प्लस मे असे दोन्ही हप्ते 15 मेच्या आधी त्यांना द्यावे लागू शकतात. त्यामुळे जर उशीर झाला तर आपल्याला दोन्ही हप्ते 1 मे रोजी इथे भेटू शकतात. आता पैसे नेमके कधी येणार? सगळ्यात मोठा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पैसे कधी येणार? आता टायमिंग बद्दल बोलूया. मागच्या महिन्यात काय झालेलं होतं की शेवटच्या आठवड्यात पैसे जमा झाले होते. यावेळी काय होऊ शकतं? एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात सुरुवात होऊ शकते. नाहीतर थेट मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पैसे येऊ शकतात. बघा, आपण जर मागच्या महिन्यात बोलायचं जर ठरवलं ना, तर आपल्याला माहितीच आहे की मागच्या महिन्यामध्ये ह्याच आठवड्यामध्ये महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपल्याला वितरण सुरू झालेलं होतं. तर या आठवड्यात सुद्धा असं होऊ शकतं की आपल्याला जे पैसे आहे ना, ते इथे भेटू शकतात. परंतु आता 4 दिवस उरलेले आहे आणि या 4 दिवसामध्ये जर पैसे आले नाही, तर आपल्याला मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये 100% ते जे पैसे आहे ना, ते इथे भेटू शकतात. आता 1 मेला काही मोठी अपडेट येईल का? हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे. 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन. मागच्या वर्षी या दिवशी मोठी घोषणा झालेली होती. म्हणून यावेळी सरकार काही मोठी घोषणा करू शकतं किंवा त्या दिवशी हप्ता रिलीज होण्याची शक्यता आहे. बघा, आता 1 मे म्हणजे कामगार दिवस आणि त्याबरोबर महाराष्ट्र दिवस सुद्धा आहे आणि या दिवशी मागच्या वर्षी खूप मोठी घोषणा इथे झालेली होती. यावेळी सरकार काही मोठी घोषणा इथे करू शकते किंवा त्या दिवशी हप्ता जो आहे ना, हा वितरित होऊ शकतो. त्या दिवशी आपल्याला आनंदाची बातमी जी आहे ना, ती इथे भेटू शकते. आता यामध्ये महत्त्वाच्या सूचना म्हणजे ज्यांनी अजून 20वा हप्ता मिळाला नाही, हे खूप लक्ष देऊन ऐका. जर तुम्हाला अजून 20वा हप्ता मिळालेला नसेल, तर फक्त काही दिवस उरलेले आहेत. 30 एप्रिलपूर्वी काय करायचं आहे की तुमची ई-के-वाय-सी पूर्ण करा. जवळच्या महिला व बालविकास कार्यालयात जा. तिथे तक्रार नोंदवा. कारण 30 एप्रिलनंतर तुमची तक्रार इथे स्वीकारली जाणार नाही. तरच तुम्हाला जो 20वा हप्ता आहे ना, तो इथे भेटणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर ई-के-वाय-सी दुरुस्ती करून घ्या. कारण की जर तुम्ही ई-के-वाय-सी केली नाही, तर तुम्हाला 20वा हप्ता तर भेटणारच नाही. परंतु 21-22 यापुढे कुठलाही जो हप्ता आहे ना, तो इथे भेटणार नाही. त्यामुळे ई-के-वाय-सी इथे करून घ्यायची आहे. आता सरकारने घेतलेला मोठा निर्णय. आता एक मोठी अपडेट आहे. सरकारने या योजनेसाठी मोठा निधी इथे मंजूर केलेला आहे. त्यामुळे योजना बंद झाली. पण ज्या महिला अपात्र ठरतील त्यांचे हप्ते थांबवले जातील. म्हणजे पुढे फक्त पात्र महिलांनाच इथे पैसे इथे भेटणार आहे. हे सुद्धा इथे लक्षात ठेवणे इथे गरजेचे आहे. आता महिलांनी काय लक्षात ठेवावे? लाडक्या बहिणींनो, या सगळ्यात तुम्ही 3 गोष्टी लक्षात ठेवा. एक म्हणजे ई-के-वाय-सी पूर्ण असणे खूप आवश्यक आहे. दुसरं म्हणजे 30 एप्रिल ही अंतिम तारीख आहे. पैसे उशीर का येऊ शकतात, पण थांबणार नाही. बघा, ई-के-वाय-सी
पूर्ण असणे इथे खूप गरजेचं आहे. त्यानंतर 30 एप्रिल ही जी दुरुस्तीची आहे ना, ही शेवटची तारीख आहे हे लक्षात ठेवा. यानंतर तारीख वाढेल की नाही हे काहीही सांगता येत नाही. परंतु पैसे उशिरा येऊ शकतात, पण जे पैसे आहे ना ते थांबणार नाही. हे 100% तुमच्या अकाउंटवर इथे जमा होणार आहे. तुमच्यासाठी एक छोटा प्रश्न आहे. आता कमेंटमध्ये सांगायचं आहे, तुम्हाला 20वा हप्ता मिळालेला आहे का? आणि तुमचं ई-के-वाय-सी पूर्ण आहे का? तुमचा जिल्हा पण आम्हाला कमेंट करून इथे नक्की सांगायचं आहे. जेणेकरून आम्हाला कळेल की कोणाचा 20वा हप्ता अजून बाकी आहे आणि तुमचं ई-के-वाय-सी पूर्ण आहे का ते सुद्धा आम्हाला इथे कळणार आहे. मार्चचा हप्ता अजून बाकी आहे. एप्रिलचा हप्ता जवळ आलेला आहे. जर पैसे मे महिन्यात आले तर ₹3000 एकत्र इथे 100% येणार आहे. मार्च प्लस एप्रिल. पण त्यासाठी तुमचं ई-के-वाय-सी पूर्ण असणे ते गरजेचे आहे. लाडकी बहिणींनो, काळजी करण्याची अजिबात गरज नाही. योजना चालू आहे. पैसे मिळणारच आहे. फक्त थोडा संयम ठेवा आणि तुमचं काम पूर्ण करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया का पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर.